निमंत्रण. सोलापूरच्या सोन्नलगी नगरीत चाकोते परिवाराकडून सुरू केलेल्या सोन्नलगी ॲक्वा पार्क प्रायव्हेट लिमिटेडचे शॉवर अँड टॉवर वॉटर पार्कचा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक 9 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. सोलापूरच्या कार्यतत्पर आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी शिवशंकर, पोलीस आयुक्त हरीश बैजल, सिद्धेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, प्रिसिजन कंपनीचे यतीन शहा, अरिहंत इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे राजन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्थळ भीमाशंकर चाकोते इस्टेट, बाबूराव अप्पा चाकोते मार्ग, तुळजापूर रोड, सोलापूर. आपले विनीत विश्वनाथ बाबूराव चाकोते, माजी आमदार सौ सुप्रिया विश्वनाथ चाकोते, विशंकर विश्वनाथ चाकोते, विश्वराज विश्वनाथ चाकोते. सोलापूरच्या पर्यटनात भर घालणारे चाकोते यांचे शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क परिवारासह वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे, असे प्रतिपादन बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुख यांनी केले. सोन्नलगी ॲक्वा पार्क कंपनीच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्कचे उद्घाटन त्यांच्या हस्ते सोमवार दिनांक 9 मे रोजी करण्यात आले. त्यावेळेस ते बोलत होते. सोलापूरसारख्या ठिकाणी वॉटर पार्कची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणून चाकोते परिवाराने सोलापूरच्या पर्यटनामध्ये भर घातली आहे. या ठिकाणच्या सोयी सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. पूर्वीच्या काळात रोटी, कपडा, मकान हे जीवनावश्यक मानले जायचे, परंतु आता रोटी, कपडा, मकान आणि मनोरंजन हे आवश्यक झालेले आहे. कोरोनानंतर प्रत्येकाला आपल्या मनोरंजनाची आवश्यकता भासू लागली आहे. त्यातच चाकोते परिवाराने ही सुविधा सोलापूरमध्ये उपलब्ध करून दिली आहे. चाकोते परिवाराच्या घरात विश्व आहे आणि त्यांनी मनोरंजनाचे हे नवे विश्व निर्माण केले आहे. बँकांनी केवळ कर्ज देण्यापुरतं मर्यादित असू नये, तर कर्जदाराच्या अडचणीत आधार देण्यासाठीही पुढे आले पाहिजे आणि ते काम भारतीय स्टेट बँकेने केले आहे. शॉवर अँड टॉवर हे मॉडेल वॉटर पार्क व्हावे. विश्वशंकर आणि विश्वराज या दोघा चाकोते बंधूंनी वॉटर पार्कचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करावे. नव्या पिढीतील तरुणांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे, असेही रितेश देशमुख यांनी सांगितले. प्रारंभी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी सर्वांचे स्वागत करत आपल्या भाषणातून माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांच्या आठवणी सांगितल्या. महापौर असताना सोलापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी सुशीलकुमार शिंदे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कशी मदत केली, या दोघांचा सत्कार करताना 2 हंसों का जोडा हे बिरुद त्यांना कसे लावले आणि ते पुढे लोकप्रिय झाले. विलासराव यांचेच रूप रितेश देशमुख यांच्यामध्ये दिसून येत आहे आणि त्यांनी विलासराव यांच्याप्रमाणेच सोलापूरवर प्रेम करावे, असेही विश्वनाथ चाकोते यांनी सांगितले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या हिमतीने विश्वराज चाकोते या छोट्या भावासोबत विचार करून सोलापूरसाठी नवीन काहीतरी करायचे असे ठरवून शॉवर अँड टॉवर हे वॉटर पार्क सुरू केले. अनेक अडचणी आल्या, त्यावर मात करून यशस्वीपणे हा प्रकल्प पूर्ण केला आहे. बाबूराव अप्पा चाकोते आणि विलासराव देशमुख यांचे संस्कार आमच्यावर चांगल्या प्रकारे झाले, त्यामुळेच आज आम्ही यशस्वीपणे काम करत आहोत. पुढे भविष्यात आणखी नवनवीन उपक्रम सुरू करणार असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. युवक बिरादरीचे काम करत असताना रितेश देशमुख यांच्याशी संपर्क आला. त्यांचा परिवार आणि चाकोते परिवार यांचे अनेक वर्षांपासून घरगुती संबंध आहेत, असेही ते म्हणाले. शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क हे लोकांच्या मनोरंजनासाठी चांगला खजिना चाकोते परिवाराने दिला आहे, त्यातून आनंद मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या भाषणातून सांगितले. भारतीय स्टेट बँक केवळ घर, गाडी, व्यवसायासाठी कर्ज देत नाही, तर मनोरंजनासाठीही कर्ज पुरवठा करते आणि चाकोते परिवाराच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्कसाठी कर्ज देऊन बँकेने जो विश्वास दाखवला होता तो सार्थ ठरल्याचे दिसून येत आहे, असे भारतीय स्टेट बँकेचे पुणे विभागीय व्यवस्थापक महेश्वर प्रसाद यांनी सांगितले. चाकोते परिवाराने सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचा हा चांगला उपक्रम सुरू केला असल्याचे बार्शी शिवसेनेचे प्रमुख आंधळकर यांनी व्यक्त केले. प्रारंभी फीत कापून आकाशात फुगे सोडून शॉवर अँड टॉवर वॉटर पार्कचे उद्घाटन अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते झाले. नंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, प्रिसिजनचे यतीन शहा, सुहासिनी शहा, वळसंग सूत मिलचे राजशेखर शिवदारे, माजी नगरसेवक अमोल बापू शिंदे, सुप्रिया चाकोते, सुदीप चाकोते, सकलेश चाकोते, पृथ्वीराज दिलीप माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले, तर आभार विश्वराज चाकोते यांनी व्यक्त केले. असं म्हणलं तर वावगं होणार नाही, कारण सोलापूरमध्ये फिल्म स्टार यायचं म्हणलं तर फार कठीण असतं. सोलापूर, अहमदनगर हे 2 जिल्हे असे आहेत साहेब की लोक फिल्म स्टार यायला घाबरतात. पोलिसांच्या घरातून रेड झोनचा झोन आहे.
परंतु आज आपण या ठिकाणी आलात, उमा टॉकीजचं आपल्याला येताना मी दाखवलं भास्कर मंदिर, त्यावेळेचं मल्टिप्लेक्स, त्याचं उद्घाटन करायला राज कपूर साहेब आले होते. आणि आज आमचं भाग्य समजतो की आपण या ठिकाणी येऊन टावर अँड टावरचं या ठिकाणी उद्घाटन करून आमच्या त्यामुळे आपला अभिनंदन करतो. मिसेस नम्रता याच्याशी लग्न करून दिलं. तिसरा दिवस जेव्हा मी भीमाशंकरचा वडील झालो आणि चौथा दिवस आजचा, जेव्हा एक सांस्कृतिक घराण्यातर्फे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ते देशमुख घराण्याचे रितेशजी देशमुख आपल्या समोर उपस्थित आहेत. ही जर्नी जी आज आपण आलो 9 मे 2022 रोजी, ही काय एक दिवसाची जर्नी नसून 2012 वर्षी जेव्हा MBA संपला तेव्हापासून आजपर्यंत कित्येक प्रोजेक्ट्स बघितले, वर्कआउट केले, त्यामध्ये फिजिबिलिटी बघितली. पहिला प्राईम मोठ होतं की सोलापूरला एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हावं. ते करत असताना रितेशजींसोबत युवक बिरादरी या संघटनेत आम्ही जोडले गेलो. मी आणि माझा भाऊ युवक बिरादरीतर्फे रितेशजींसोबत, त्यांनी उपाध्यक्ष म्हणून तिथे काम पाहतात. अभिषेक बच्चनजी जिथे अध्यक्ष आहेत तिथे आम्ही जोडलो गेलो. तिथे आमच्यावर काही संस्कार झाले. याच संस्थेत आदरणीय आप्पा आणि कैलासवासी विलासरावजी देशमुख यांची बांधिलकी झाली. तिथे त्यांचे ऋणानुबंध संबंध डेव्हलप झाले आणि दुसरी पिढी म्हणून आम्हाला रितेशजींसोबत त्यांच्यासोबत काही वेळ तिथं घालवता आला आणि त्यांच्याकडून काही जे शिकता आलं, असे बेसिस घेऊन आमच्यावर जिथे मी एज्युकेशन घेतलो तिथे आमचे कॉलेज, जिथे मी स्कूलिंग केलो, आमचे स्कूल टीचर्स, हा सगळा मोठा प्रवास आहे. भाषण करत असताना मला आताही आठवतं रितेशजी, जेव्हा माझं फर्स्ट PPT होतं, मला फर्स्ट प्राइज भेटलं होतं त्यावेळी, आणि मी एक रात्र आधी विलासराव साहेबांचे सगळे भाषण बघितलं होतं. मी प्रॅक्टिस केलो एक आणि तिकडे जाऊन बोललो दुसरं आणि फर्स्ट प्राइज भेटलं होतं मला. ज्या उदार मनाने ते बोलायचे, ज्याप्रमाणे त्यांनी मुद्दे मांडायचे, मुद्देसूर पॉईंट टू पॉईंट मांडायचे. मला कित्येक पत्रकार भेटतात, मला विचारतात तुम्ही राजकारणात नाही आहेत, तुम्ही उद्योग क्षेत्रात आहात. मी त्यांना एकच सांगतो, मला उद्योग क्षेत्रात आणणारे विलासरावजी देशमुख साहेब. ते म्हणले कसं, म्हणजे सर त्यांचे बोलण्याचे, तुम्ही पत्र म्हणता, तुम्ही 2 पॉईंट मांडता, व्यवस्थित बोलता, तेवढं बोलतात आणि तेवढं लोकांचे त्याप्रमाणे बोलतात. गुण जर मी कोणाकडनं शिकलो असेल तर ते आजही शिकत आहे. रितेशजींनी जयमित्र साहेबांचा एक मोबाईल केलाय, तुम्ही त्या मोबाईलवर फोन केलात तर विलासरावजींचे तुम्हाला भाषण ऐकू येतात. जेव्हा कधी मी स्ट्रेसमध्ये असतो, जेव्हा कधी मला काही वाटतंय कुठं मी तुटलेलो आहे, तर ते नंबर माझ्याकडे सेव्ह ठेवून मी फक्त त्या नंबरला डायल करतो. साहेबांचं एक कुठलं भाषण त्यावर चालू असतो. तर सांगायचा उद्देश एकच की हा मोठा आपल्याला साम्राज्य इथं उभा दिसतो, तो फक्त एका टीममुळे किंवा काही निवडक व्यक्तीमुळे नसून आमच्यावर झालेल्या संस्काराची ही एक पोच पावती आहे. उद्घाटनाच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये, सोलापूर शहर आणि परिसरातील लोकांच्या मनोरंजनासाठी एक चांगला खजाना या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळं साकोते साहेबांचं मी मनापासून अभिनंदन. तर असं म्हटलं जातं की जीवनामध्ये एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे, जर तारी मानवा वस्त्र तुझ्या जीवनाचे असं म्हणतात. त्या दुःखाच्या काळामध्ये सुखाचा प्रसंग उपलब्ध करून देणारा करमणूक हा एकमेव साधन आपल्या जीवनामध्ये असतो. आणि मग ते चित्रपटाच्या माध्यमातून असेल, संगीताच्या माध्यमातून असेल, वाचनाच्या माध्यमातून असेल की वॉटर पार्क सारख्या या मनोरंजनाच्या स्थळाच्या माध्यमातून असेल. आणि सोलापूरकरांसाठी आपण हा चांगला या ठिकाणी वॉटर पार्क निर्माण करून लोकांच्या आनंदामध्ये आपण निश्चितपणे भर घातलेला आहे. रितेश देशमुख साहेबाला मला सांगितलं पाहिजेत की माननीय विलासराव देशमुख साहेबांचे काही प्रसंग साकोते साहेबांनी सांगितले. सर, मी अमरावती येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी महापालिकेचा एक सांस्कृतिक सभागृहाचं उद्घाटन करायला आदरणीय विलासराव देशमुख सर आले होते. आणि महापालिका म्हणले की महान अपमान नाटक सगळं त्या ठिकाणी असतं. संत ज्ञानेश्वर सभागृह नावाचं उद्घाटन झालं आणि सभागृहामध्ये व्यासपीठावर सर्व मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय बसल्यानंतर विरोधी पक्षाने तिथे झेंडे दाखवून वॉकआउट केले. हा प्रसंग किती कठीण होता. आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून घाबरून गेलो होतो. पण विलासराव देशमुख साहेब भाषण करायला उभं राहिले आणि पहिल्या वाक्यावर इतक्या टाळ्या पडल्या. आणि ते वाक्य काय होतं की या नाट्यगृहाचं उद्घाटन मानापमान नाटकानं झालेलं आहे, ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असणार आहे.
आणि मग त्या दिवशी जे विलासराव देशमुख सर बोलले होते की करमणूक, नाट्यगृह हे वॉटर पार्क, त्याला जोडून मी बोलेन की जीवनामध्ये ह्या गोष्टीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण त्याला कधी असं डोळे उघडून पाहत नाही किंवा त्याच्याबद्दल विचार करत नाहीये. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आहे. आणि मला दुसरा एक प्रसंग विलासराव देशमुख सरांचा या ठिकाणी सांगितलं पाहिजे की काही सांस्कृतिक कार्यक्रम मी त्या ठिकाणी घेतले होते, तर 5 लाख रुपये मला अगोदर निधी दिला होता आणि 5 लाखाचे मी 10 कार्यक्रम मी 6 महिन्यामध्ये संपवले होते. तर दुसरे 20 लाखाचा निधी त्यांनी मला उपलब्ध करून दिला होता फक्त सांस्कृतिक कार्यक्रमासाठी. म्हणजे याचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे जीवनामध्ये. एवढंच मला या ठिकाणी अधोरेखित करायचं आहे. आणि या वॉटर पार्कच्या माध्यमातून चाकोते परिवाराने, रितेश सर, आपण चित्रपट सृष्टीमध्ये रितेश देशमुख हे जसं नामही काफी आहे, तसं सामाजिक क्षेत्रामध्ये विश्वनाथ चाकोते हे नामही काफी आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये चाकोते परिवाराने एक अनन्यसाधारण स्थान या परिसरामध्ये निर्माण केलेलं आहे. त्या सर्व कुटुंबियाचं मी मनापासून अभिनंदन करतो. या वॉटर पार्कच्या उद्घाटनाप्रसंगी शुभारंभाप्रकरणी आपलं मनापासून अभिनंदन करत असताना या वॉटर पार्कच्या माध्यमातून सर्व लोकांना आनंद उपलब्ध व्हावा आणि या वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या सर्व लोकांसाठी मी त्यांच्या आयुष्यासाठी शुभकामना व्यक्त करतो. आणि अत्यंत कौटुंबिक अशा कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं चाकोते परिवाराने, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, चाकोते परिवार त्यांनी एवढं प्रेम माझ्यावरती झावर केलं त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. विश्वनाथजी, विश्वशंकर आणि विश्वराज, आपण नेहमी प्रयत्न करतो की आपल्या घरातच आपण एक विश्व कसं निर्माण करावं, पण एकाच घरात 3 विश्व असलेलं हे एकमेव घर आणि एक अनोख्या विश्वाची निर्मिती यांनी या शेतात केलेली आहे. पुढे जाण्यापूर्वी इथे एक दुसरं मंच आहे. तुम्हा सर्वांचा मी आभार मानतो. इथं आल्यावर आपण स्वागत गीत गायलात आणि खरंच खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. आता इथेच स्वामीजी, आपण म्हणालात की करमणूक किंवा एंटरटेनमेंट हे किती महत्त्वाचं असतं. आपण ह्यापूर्वी फक्त ऐकायचो की रोटी, कपडा, मकान. आजच्या काळात रोटी, कपडा, मकान आणि एंटरटेनमेंट म्हणजे करमणूक. गेले काही वर्ष आपली कोरोनामुळे गेली, त्यावेळेस रोटी, कपडा, मकान आणि इंटरनेट होतं. इंटरनेट म्हणजेच करमणुकीचं साधन आहे. इंटरनेट म्हणजेच तुमच्याकडे ज्या बातम्या येतात आणि जी माहिती येते, माहिती पोहोचवण्याचं साधन म्हणजे हे इंटरनेटच आहे. आणि आज ते करमणुकीचं पण साधन झालं आहे. पण 2, 2.5 वर्ष, 3 वर्ष घरात राहून शेवटी माणूस कंटाळतोच. शेवटी आपल्याला नेहमी वाटतं की कुठेतरी आपण बाहेर जावं. बाहेर गेल्यानंतर आपल्याला वाटतं की चला आपण मुंबईला जाऊया, पुण्याला जाऊया किंवा गोव्याला जाऊया. आणि जे मुंबईतले लोक आहेत ते म्हणतात की चला आपण हिमाचल प्रदेशला जाऊया किंवा परदेशी जाऊया. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आपल्या परीने आपण प्रयत्न करतो की कुठली अशी गोष्ट आहे, कुठे अशी आपल्याला जागा मिळेल जिथे आपल्याला आपल्या परिवारासह आपल्याला टाईम स्पेंड करता येईल, वेळ घालवता येईल. आणि मला असं वाटतं की इथे शॉवर अँड टॉवर ही जी संकल्पना उभी केलेली आहे ही फार महत्त्वाची आहे. कारण का अशा गोष्टी आपल्याला अशा भागात मिळतच नाही, दिसत पण नाही. आज आपण अशा ठिकाणी संपूर्ण परिवाराला येऊन इथे संपूर्ण दिवस घालू शकतो. मी गाडीत विचारत होते कसं काय होतं, तर इथे एकदा आपण पास घेतला की दिवसभर इथं राहू शकता. इथं तुमच्या खाण्याची सोय आहे, नाश्त्याची सोय आहे आणि जाता जाता हाय टी करून आपण परत जाऊ शकता. म्हणजे मला इथं विश्वशंकरजींना सांगायचं की ही जी संकल्पना तुमची आहे की 2012पासून तुम्ही प्रयत्नशील होता की कसं आपण हे करता येईल. आणि ही फक्त एका दिवसात घडणारी गोष्ट नाही आहे. खरं म्हणजे भरपूर R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो ते करावं लागतं की बाबा हे कुठल्या स्केलवर बनलं पाहिजे, ह्याचे
इतर कुठल्याच केलं झाल्यानंतर आपण ज्या गोष्टी इन्व्हेस्ट करतोय त्याचे रिटर्न्स कसे येतील ही सगळं पाहण्याची गरज आहे. उगाच पैसा गुंतवून जर लोकच आली नाहीत तर मग त्याचा काय उपयोग. पण मला असं वाटतं की अशा ठिकाणी म्हणजे इथे मला चाकोती सांगत होते की वेगवेगळ्या देशातल्या इथे राईड्स आहेत. म्हणजे स्पेन, ब्राझील आणि USA ह्या जगातल्या सगळ्या वेगवेगळ्या राईड्स आपल्याला इथे सोलापूरमध्ये भेटतात. ह्याच्यापेक्षा अजून काय चांगली गोष्ट असू शकते. इथे SBIचे अधिकारी पण आहेत. प्रसाद जी मैंने आपके बारे में सुना. बैंक ऑफ कोर्स SBI बहुत बड़ी बैंक है और लोगों के लिए हमेशा खड़ी रहती है, लोन भी देती है. लेकिन मुझे ये कहना बहुत ज़रूरी है कि बैंक का काम सिर्फ लोन देना नहीं. मुश्किल समय में जब आप जैसे व्यक्ति, आप जैसी बैंक अगर खड़ी रहती है एक उद्योजक के पीछे, इंडस्ट्रियलिस्ट के पीछे, एंटरप्रेन्योर के पीछे, तो उन्हें और भी हिम्मत मिलती है कि आप ठीक है, मुश्किल समय, कोरोना समय, आप घबराइए मत, हम आपके साथ हैं. और आप ही की वजह से आज ये जो खड़ा है, आपकी मेहनत की वजह से, आपके सपोर्ट की वजह से ये यहाँ पर है. तो मैं सच्ची में आपको तहे दिल से बधाई देना चाहता हूँ कि आप ऐसे सिर्फ चाकोते परिवार नहीं, लेकिन इस एरिया में बहुत सारे ऐसे एंटरप्रेन्योर्स और पैदा हो, ऐसे स्टार्टअप्स और खड़े हो जाए, ताकि यहाँ से जो लोग ये सोचते हैं कि हम मुंबई जाएंगे तो मुंबई जाना बंद करें. लोग ये कहें कि चलो सोलापुर जाते हैं, वहाँ पर एक वाटर पार्क बहुत अच्छा बना है, वहाँ पर आकर हम समय बिताते हैं. दुसरी एक गोष्ट मी दोन्ही युवा चाकोते बंधूंना एवढं सांगू इच्छितो की एवढं हे सुंदर आपण मानलेलं आहे, तर आपण हे एक मॉडेल वॉटर पार्क म्हणून क्रिएट करावं. पुढचे 1-2 वर्ष की ह्याच्यातून किती नफा मिळू शकतो, ह्याला अजून किती चांगलं आपण करू शकतो, एक एक्झॅम्पल ह्या भागात करावं. आणि ह्याचं मॉडेल करून आपण इतर भागात छोटे छोटे त्याचे फ्रँचायझी असतील असं करत करत मला वाटतं की एक वॉटर पार्कचं एक नवीन विश्व तुम्ही अशा भागात निर्माण करू शकता. आणि मी एवढं नक्की सांगू शकतो की असा जर तुमचा काही प्लॅन असेल तर SBI नेहमीच तुमच्या पाठीमागे उभे राहील. कारण असे प्लॅन जे असतात की एक तुम्ही चांगली इक्विटी तयार करू शकता, त्यात आपण फंड्स घेऊ शकता आणि ह्यापेक्षाही जास्त मोठं कार्य मला तुमच्या हाती घडून येईल असं दिसतंय. तर त्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. सोलापूर आणि माझं नातं हे अतिशय जवळचं नातं आहे. हे नातं साहेबांच्या काळापासून आदरणीय शिंदे साहेबांची जी मैत्री आहे, आम्ही नेहमी शिंदे साहेबांना घरी पाहायचो. एक मित्र म्हणून साहेबांबरोबर ते असायचे. लातूरला त्यावेळेस ट्रेन यायची नाही, तर आम्ही ट्रेन पकडायला सोलापूरला यायचो. सोलापूरला आलं की रेल्वे स्टेशनवर थांबायचो. चाकोतींच्या घरून डब्बा यायचा, तिथं रेल्वे स्टेशनला आम्ही जायच्या आधी जेवण करून जायचो. तर लातूर ते मुंबई हा प्रवास, उन्हाळ्याची सुट्टी असेल, हिवाळ्याची सुट्टी असेल, हा नेहमी वाया सोलापूरच झालेला आहे. म्हणून सोलापूर हे फार महत्त्वाचं आणि आपुलकीचं शहर आहे माझ्यासाठी. मला नेहमी असं वाटतं की ह्या संकटमयी काळातून आपण आता हळूहळू पुढे चाललो आहे आणि युवकांना, इथे उपस्थित जे युवक आहेत त्यांना मी एवढं सांगू शकतो की संधी आहे आपल्याकडे भरपूर मोठी. तर या संधीचं सोनं करा. ह्या पार्कमधून इन्स्पिरेशन घ्या की दुसरं आपण काय असं घडू शकतो का ज्यामुळे सोलापूर व इतर भागाचा कायापालट होईल. पर्यटन म्हणून सोलापूर तर मोठं आहेच, पण त्यात असे नवीन नवीन रत्न आपण कसे जोडू शकतो याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परत एकदा जास्त काय बोलत नाही मी इथे. आपण मला इथे आवर्जून बोलवलं आणि
इथं यायचं मुख्य कारण म्हणजे माझी शूट चालू होती. मी महिनाभर 45 दिवस लंडनला होतो. मी परत आलो, माझी दुसरी शूटिंगसुद्धा चालू आहे. आदरणीय काका दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की तुमची तारीख पाहिजे. म्हणलं काका कशासाठी? ते म्हणाले आपले एक जवळचे चाकोटीजी आहेत, आपले संबंध चांगले आहेत, साहेबांचे जवळचे संबंध होते. त्यांनी एक नवीन प्रकल्प उभा केलेला आहे, शॉवर अँड टॉवर. त्यांना तुमची तारीख पाहिजे. काकांनी सांगितलं. मी मला जी तारीख पाहिजे ती आपण देऊ. आणि काकांचा आशीर्वाद हा नेहमीच माझ्याबरोबर आहेच. सर्वांकडे त्यांच्या शुभेच्छा तर आहेच. त्यांच्या वतीने मी इथे आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. ते इथे उपस्थित राहणार होते, पण ते सोलापूरमध्ये नाही आहेत आणि लातूरमध्ये पण नाही. ते बाहेरगावी गेले असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. चाकोते परिवारांचा सुद्धा मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.